2024 रोजी बहुजन समाज पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रति महामहिम राष्ट्रपती भारत सरकार नई दिल्ली यांना निवेदन देत आहोत की विषय अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रीमी लेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला 1 ऑगस्ट 2024 रोजीचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविले व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकण्याविषयी मार्फत माननीय जिल्हाधिकारी नांदेड महोदय देशाच्या सुप्रीम कोर्टातील 7 जजेसच्या बेंचने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रीमी लेअर लावणे संदर्भात निर्णय दिला। हा निर्णय भारतीय संविधानाच्या विरोधात असून असंवैधानिक आहे। त्यामुळे आपण विनाविलंब संसदेचे विशेष सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा, तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकावे, जेणेकरून यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या संवैधानिक आरक्षणाशी कोणीही छेडछाड करणार नाही। बहुजन समाज पार्टी ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी असून या पक्षाचा भारतीय संविधानावर प्रगाढ विश्वास आहे। त्यामुळेच बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांनी सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी जातीवादी दृष्टिकोन पुढे ठेवून SC/ST मध्ये वर्गीकरण व क्रीमी लेअर लागू करण्यासंदर्भात दिलेल्या असंवैधानिक निर्णयाचा सर्वप्रथम सार्वजनिकरित्या विरोध केला, तरी तो संविधान विरोधी निर्णय संसदेने रद्द करण्याकरता व आरक्षणाला संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकण्याकरिता बुधवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजे आज महाराष्ट्रात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी राज्यसभा खासदार इंजिनियर रामजी गौतम साहेब यांच्या दिशानिर्देशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब यांच्या नेतृत्वातील राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये खालील मागण्या सक्रिय सहभागी झालेले आहोत। मागण्या: अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जमातींना क्रीमी लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे, न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशियरी सर्व्हिसेसचे गठन करून यात आरक्षण लागू करावे, SC/ST OBC भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्यांचा अंतर्भाव करावा। 4 नंबर, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी नुसार जातीनिहाय जनगणना करावी। 5 नंबर, सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रीमी लेअर लावावे। 6 नंबर, खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टर मध्ये आरक्षण लागू करावे, जातीचे निर्मूलन करण्यासाठी TC वर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे। अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांचा रिक्त असलेल्या पदांचा अनुच्छेद भरण्यासाठी आरक्षित व खुल्या वर्गातील जागांच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे। अशा आमच्या या 8 मागण्या जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना आम्ही देत आहोत। मी सपोर्ट करत आहोत। मी बहुजन समाज पक्षाचा नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्ह्याचा पक्ष निरीक्षक विठ्ठल गोडके, तसेच जिल्हा प्रभारी विकीभाऊ वाघमारे, जिल्हा प्रभारी बळीराम निकाते आणि नांदेड जिल्ह्याचे बहुजन समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकरे आम्ही या जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वामुळे साहेबराव डाकोरे प्रतिनिधित्व आणि श्रीकांत नागनीकर, नारायण संभाजी बुले, चिंतामण लक्ष्मण कोहरे, JP सोमवंशी, गणेश राऊत, माधव कंदारे, प्रदीप कसबे, साहेबराव थोरात, राजकुमार पैठणे, ॲडव्होकेट LB इंगळे, कांबळे शिवराज संभाजी, नरवाडे अर्जुन आणि बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबररावजी मोरे, नातू खंदारे साहेब, तुकारामजी टोपे साहेब अशा सर्वांच्या स्वाक्षरीने सुपूर्द करतात। थोड़ा या